नमस्कार. तर आज आपण पुरेपूर भाज्यांचा वापर करून तोही देखील कोलम तांदळापासून झटपट असा प्रेशर कुकरमध्ये पुलाव करणार आहोत. आणि एकदा केला की परत परत कराल. जे कोणी नव्याने स्वयंपाक करत असतील त्यांचा देखील पुलाव खूप सुटसुटीत असा होईल. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलेले आहे. आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा राई टाकूयात. राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे. आता त्यामध्ये आपण इतर खडे मसाले टाकून घेणार आहोत. तर सुरुवातीला 1 मोठी वेलची, अर्धा इंच दालचिनी, 1 हिरवी वेलची, 2 ते 3 लवंग, 2 तेजपत्ता. आता हे सर्व खडे मसाले टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा टाकून तो देखील छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. पुरेपूर भाज्यांचा वापर करून तुम्ही झटपट हा अशा प्रकारे पुलाव करू शकता. इतका हा करायला सोपा आहे. तर चला आपण हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा छान लालसर परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घेतलेल्या एक एक करून भाज्या टाकून घेणार आहे. तर सुरुवातीला मी त्यामध्ये फ्लावरचे तुकडे, फरसबीचे तुकडे, एका गाजराचे काप, शिमला मिरचीचे काप, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, ताजा टवटवीत मटार, थोडेसे स्वीट कॉर्न. सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर त्या व्यवस्थित आता परतून घेऊयात. भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा ह्यामधील एखादी भाजी तुम्ही स्किप केली तरीही चालेल. आता भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरचीची ओबडधोबड केलेली पेस्ट टाकलेली आहे. आता ही पेस्ट आपण भाज्यांमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. पुरेपूर भाज्यांचा वापर केल्यामुळे खाण्यास देखील खूप हेल्दी असा हा पुलाव आहे. सर्व जिन्नसाचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती 1 मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात. मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात. तर सर्वात प्रथम अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग. तर ह्या ठिकाणी मी पुलावसाठी घेतलेले साहित्य हे 4 लोकांना पुरेसे आहे. तुम्ही पुलाव किती करणार आहात त्यानुसार ह्या भाज्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर ह्या ठिकाणी मसाले भाज्यांमध्ये मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी सर्व मसाले भाज्यांना व्यवस्थित लागलेले दिसत आहे. दिसायला पहा भाज्या किती कलरफुल अशा दिसत आहे. आता त्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला मी तांदूळ टाकून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी पुलावसाठी मी कोलम तांदळाचा वापर केलेला आहे. तुम्ही घरातील कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता. आणि तांदूळ धुवून हा भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. धुतल्यानंतर लगेच तो भाज्यांमध्ये टाकून घ्यावा. आता तांदूळ टाकल्यानंतर तो भाज्यांमध्ये आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. तांदूळ टाकल्यानंतर सर्व जिन्नस एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये 2 कप गरम पाणी टाकावे. तर ह्या ठिकाणी 1 कप तांदळासाठी मी 2 कप गरम पाण्याचा वापर केलेला आहे. पुलाव करण्यासाठी तुम्ही घेतलेला तांदूळ नवीन असेल तर 1.5 कप पाण्याचा वापर करावा. मी घेतलेला तांदूळ हा जुना आहे म्हणून मी ह्या ठिकाणी 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे. आता त्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप टाकून घेऊयात. साजूक तूप टाकल्यामुळे पुलाव छान मऊसर असा तयार होतो. सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला त्यामध्ये मीठ टाकले तरी चालेल. आता कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची आच मंद करून 1 मिनिटभर कुकर गॅसवरती ठेवावा आणि नंतर गॅस बंद करावा. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कुकरचे झाकण काढून घेऊयात. दिसायला पहा किती कलरफुल असा आपला इथे पुलाव दिसत आहे. आणि प्रत्येक भाताचे शीत देखील पहा वेगवेगळे आहेत. अजिबात हा पुलाव चिकट देखील झालेला नाही. तर ह्या ठिकाणी झटपट आणि चमचमीत असा आपला वेज आणि हेल्दी पुलाव तयार झालेला आहे. तर तो आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊयात.
कोणी नव्याने स्वयंपाक करत असतील तर त्यांच्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे। आणि एकदा तुम्ही अशा प्रकारे कोलम तांदळाचा घरच्या घरी पुलाव तयार केला की त्याची चव अजिबात विसरणार नाही। इतका चवीला हा पुलाव भन्नाट असा लागतो। तर तुम्ही देखील अशा प्रकारे हेल्दी पुलाव घरच्या घरी करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेलची घंटी वाजवायला विसरू नका। धन्यवाद।